मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होतं. आमची आज गरज आहे देशाला, त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख होतंय. पण आहे याचा अभिमानही वाटतंय की आपण देशाच्या कामात येतोय काहीतरी. ओके ओके ओके. भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला कॉल आलेत की तुमची सुट्टी रद्द करण्यात आली आणि तुम्हाला परत यायचं आहे. तिथली परिस्थिती पाहता बाळालाही सोबत घेऊन जाणे शक्य नाही आहे. भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे काही महत्त्वाच्या कारणाने किंवा ज्यांचं लग्न समारंभ आहे किंवा ज्यांना बाळ झालेले ते असे जवान काही सुट्टीवर आलेले होते. परंतु आता त्या सगळ्या जवानांना परत सीमेवर बोलवण्यात आलेले आहे. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यामध्ये मी आहे. इथे एक महिला जवान आहे जी BSF मध्ये आहे. 12 वर्ष झाले ते सीमेवर रक्षण करत आहे भारताची. परंतु 15 दिवसासाठी ते सुट्टीवर आले. परंतु 8 दिवस झाले त्यांची सुट्टी आणि परंतु आज त्यांना कॉल आलेला आहे की परत सीमेवर या. आपल्यासोबत त्या ताई स्वतः आहे. किती वर्ष झाले तुम्हाला, कुठे जॉब करता आणि 1 वर्षाचं बाळ पण आहे तुम्हाला? मला 12 वर्ष झालेत. मी BSF मध्ये जॉब करते आणि मी आधी त्रिपुराला होते. सेकंड पोस्टेड गुजरात भुज कचला आणि आता मी पंजाबला अमृतसरमध्ये पोस्टेड आहे. तर आता भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला कॉल आलेत की तुमची सुट्टी रद्द करण्यात आली आणि तुम्हाला परत यायचं आहे. ॲक्च्युली माझं बाळ आहे 1 वर्षाचं. परंतु तिथली परिस्थिती पाहता बाळालाही सोबत घेऊन जाणे शक्य नाही आहे. तर त्याला इथेच सोडून माझ्या सासू सासऱ्यांकडे पतींकडे सोडून मी माझ्या कर्तव्यावर जात आहे. युद्धाला पूर्णविराम मिळाला असं सगळं झालं असं ऐकण्यात होतं. आम्हाला पण असं म्हणजे माहिती झालं होतं की युद्धाला पूर्णविराम झाला आहे. परंतु युद्धाला पूर्णविराम झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने पुन्हा तीच नीच हरकत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा त्यांचे ड्रोन पाठवणे, मिसाईल्स पाठवणे आणि काही स्फोट करणे, ज्यामुळे आमचे एक 2-3 साथी पण त्याच्यामध्ये गेलेत. तर त्यांनी त्यांचं तेच सुरूच आहे कंटिन्यू. त्याला ते पूर्णविराम देत नाही आहेत. ते जे करतात त्यांना आपल्याला प्रत्युत्तर द्यावंच लागेल. त्यामुळे आता आम्हाला सर्वांना आमच्या सुट्ट्या रद्द करून पुन्हा तिथे उपस्थित राहण्याचे ऑर्डर्स आले आहेत. 15 दिवसाची सुट्टी होती. बाळाजवळ राहण्याचं चांगला एक होता कुटुंबात. परंतु आता कसं परिस्थिती तशी आली आहे ना, मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होतंय. परंतु आता परिस्थिती तशी असल्यामुळे जावंच लागेल. कारण कसं आहे, ज्यासाठी वर्दी घातली आहे 12 वर्षापासून आम्ही ड्युट्या करतोय, परंतु अशी स्थिती नाही आली. परंतु आज असं वाटतंय की त्यासाठीच आपण वर्दी घातली होती, त्याच गोष्टीसाठी आपण वर्दी घातली होती. ती परिस्थिती आज आली आहे. आपल्याला आज आमची आज गरज आहे देशाला, त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख होतंय. पण आहे याचा अभिमानही वाटतंय की आपण देशाच्या कामात येतोय काहीतरी. एक अभिमान आहे की ते देश रक्षणासाठी जात आहे. फक्त एक बाळ छोटा आहे, बाळ लहान आहे आणि ते म्हणजे वेडिंग करतं ते राहू शकत नाही. परंतु त्यामुळेच मी माझी जॉब सोडून, मी सध्या एका प्रायव्हेट बँकेला मॅनेजर आहे, तो जॉब सोडून मी बाळाला सांभाळण्यासाठी झालो आहे. आणि त्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभी आहे की जे देश रक्षणासाठी जात आहे तिचं ते म्हणजे आम्हाला त्याचा फार मोठा अभिमान आहे. आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जात आहे
आणि त्यातच आम्हाला अपेक्षा करतो की तशीच ते सुखरूप जाईल आणि सुखरूप परत येईल. पण तो देश रक्षणासाठी ते खंबीरपणे उभी राहील.